नमस्कार, मी माधवी नाटेकर. आवळी पूजन आणि भोजन ह्या विषयाचा विचार करताना माझ्याबरोबर येणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनो, आज आपण आवळी पूजनाची तयारी करणार आहोत. ज्यांच्या घरी बाग बगीचा आहे त्यांना ती बाग झाडून खूपदा स्वच्छ करावी लागते. पण आवळी भोजनासाठी आवळ्याच्या झाडाभोवती आठवडाभर आधीच रोज झाडाझाडी करावी लागते आणि विशेष प्रकारात त्याची स्वच्छता करायला लागते. कारण त्या झाडाखाली जेवायला बसायचे असते. ते अंगण झाडून स्वच्छ केल्यावर त्यावर रोज पाणी शिंपडायचे, ती जागा सपाट करायची. ह्या दिवसात पानगळ संपून आवळीला नवीन बहार येतो. आवळ्यांनी झाड लगडून जाते. झाडाभोवती रोज पाणी शिंपडल्यामुळे जमीन कडक होते, सपाट होते आणि तिथे जमिनीची धूळ उडत नाही. आपल्याला तिथे पंगत करायची आहे ना, मग ही सगळी तयारी करायलाच हवी. शाळकरी मुलींकडे ही तयारी करण्याची जबाबदारी असते. त्याचबरोबर झाडाचं पण कौतुक करायचं असतं. त्यासाठी झाडाभोवती गोल मोठं आळं करायचं आणि त्याला रोज पाणी पाजायचं. जेवणाच्या दिवशी झाडाखाली सतरंजांच्या घड्यांचा ढीग तयार होतो. एक सतरंजी उलगडून तिची 2 टोकं धरून 2 मुलं आमोरसमोर उभी राहतात. ह्या लांब सतरंजीच्या दुमडून घडी घालून पट्ट्या तयार करायच्या. मध्ये सामान ठेवायची जागा सोडून अरुंद लांब पट्ट्या जमिनीवर अंथरायच्या. आई आजीच्या मैत्रिणी मुलांबरोबर, पाहुण्यांबरोबर दुपारी झाडाखाली जेवणासाठी जमतात. आपल्या घराच्या आजूबाजूच्या घरातली नेहमीच्या सरावाची ही मंडळी असतात. सर्वांच्या सहकार्याने होणाऱ्या ह्या आनंद भोजनासाठी प्रत्येकजण स्वतःचे ताट, वाटी, पाणी पिण्याचे फुलपात्र घेऊन यायचे. चमच्याने खाण्याची संस्कृती तेव्हा भारतात रुजलेली नव्हती. बायका मुलांबरोबर प्रत्येक घरातला छानसा पदार्थ पण या झाडाखाली जमा व्हायचा. आवळ्याची चटणी, लोणचे, मोरावळा, सुपारी इत्यादी तिथे जमायचे. भात, आमटी, पोळी, भाजी जेवून झाले की सुपारी चगळत मुलं दंगा करत बागेभर पळायचे. बायका नंतर जेवायला बसायच्या. जेवणापूर्वी ह्या स्त्रियांनी आवळी पूजन केलेले असायचे. झाडाभोवती छानशी रांगोळी काढून 4ही बाजूंना तुपाचे दिवे लावायचे. झाडाच्या बुंध्याजवळ दामोदर राधेची मूर्ती स्थापन करायची. झाडाला ओवाळण्यासाठी आवळ्यावर तुपाची वात लावायची, ती उजळून झाडाला ओवाळायचे. हे पूजन आणि भोजन मित्रमैत्रिणींसह करायचे. ह्या झाडातल्या अलौकिक गुणाची ही पूजा आहे. ह्या झाडात वस्ती करणारा ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या 3 देवतांच्या पूजनाने भूतबाधा नष्ट होते, अलक्ष्मीचा नाश होतो. हे फळ निरोगी आयुष्य देणारे आहे. अनेक आजारांवर गुणकारी असे हे झाडाचे फळ असून याला पवित्र फळ पण म्हणतात. ह्यालाच अमृत फळ म्हणतात. ह्याच्या सेवनाने दीर्घायुष्य मिळते, श्वसन सुलभ होते, प्राणपेशींना ऊर्जा मिळते. ह्यापासून तयार केलेले प्रकृती स्वस्थ ठेवणारे आणि दीर्घायुष्य देणारे च्यवनप्राश नामक आयुर्वेदिक औषध आपल्या परिचयाचे आहे. च्यवनप्राशाची उत्पत्ती कशी झाली हे समजून घेण्यासाठी आता आपण च्यवन ऋषींची कथा ऐकूया. ब्रह्माचे पुत्र भृगू, भृगूंचे पुत्र च्यवन. च्यवन ऋषींनी घोर तपस्या सुरू केली. ते जंगलात एकाच ठिकाणी अनेक वर्षे बसून त्यांनी कडक तपस्या केली. तेव्हा त्यांच्या अंगाभोवती वारूळ तयार झाले. त्या उंच वारुळात 2 चमकणारे डोळे तेवढेच दिसू लागले. ह्या राज्याचा राजा त्या जंगलात शिकारीसाठी येऊन राहिला होता. राजाबरोबर त्याची सुपुत्री सुकन्या पण होती. एक दिवस सखीसोबत सुकन्या जंगलात फिरत असताना त्या वारुळाजवळ पोचले. वारुळातले 2 चमकणारे मोती काय आहेत अशी उत्सुकता बालपणामुळे तिच्या मनात निर्माण झाली आणि तिने 2 हातात 2 काड्या घेऊन चमकत्या त्या जागेवर टोचल्या.
त्यामुळे च्यवन ऋषींच्या दोन्ही डोळ्यांना जखम होऊन त्यातून रक्त वाहू लागले. राजाला हे कळताच लगेच राजा भक्तिभावाने च्यवन ऋषींकडे गेला. राजाने सुकन्येच्या चुकीची क्षमा मागितली. मी तुमची काय सेवा करू असे राजाने विचारले. तेव्हा राजाला तुझी कन्या माझ्या सेवेसाठी तू मला दे असं च्यवन ऋषींनी सांगितले. ऋषींचे वय कन्येपेक्षा फार जास्त होते, तरी राजाने सुकन्येचे लग्न च्यवन ऋषीशी भक्तिभावाने आणि प्रेमपूर्वक लावून दिले. सुकन्या मनोभावाने पतीची सेवा करू लागली. एक दिवस ती जंगलात कामानिमित्त फिरत होती. तेव्हा तिथून जाणाऱ्या 2 अश्विनी कुमारांनी तिला पाहिले. त्या सौंदर्यवती सुकुमार कन्येशी विवाह करण्याची इच्छा त्यांना झाली. अश्विनी कुमारांनी सुकन्येची माहिती मिळवल्यावर ती च्यवन ऋषींची पत्नी असल्याचे त्यांना कळले. अश्विनी कुमारांनी ऋषींना यौवन, सौंदर्य, दीर्घ आयुष्य आणि तेज प्राप्त करून दिले. ज्या औषधीमुळे च्यवनांना अश्विनी कुमारांनी तारुण्य दिले, तीच ही औषधी च्यवनप्राश नावाने ओळखली जाते. हीच औषधी आमला पाककृती आहे. असे हे अतिमहत्त्वाचे आवळ्याचे झाड आहे. फार पूर्वी च्यवन ऋषींनी तयार केलेले च्यवनप्राश आपल्या परिचयाचे. त्याचबरोबर आमलकी अनेक रसायनांचा पण उल्लेख आयुर्वेदात आहे. ह्या माहितीबरोबरच आज इथे थांबूया. दीर्घायुषी भव.